जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 3 आपल्याला सोडवायचा आहे। या प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेल्या क्वेश्चनमधील माहितीच्या आधारे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन आपल्याला ड्रॉ करायचे आहेत। टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन 2 sides and the angle included by them. Draw the triangles with the measures given below. In triangle MAT, length MA 5.2 cm, measure of angle A is equal to 80 degree, length of AT is equal to 6 cm. दिलेल्या माहितीच्या आधारे रफ फिगर ड्रॉ केली। सुरुवातीला आपण 6 सेंटीमीटर लेंथ असलेला AT हा बेस ड्रॉ केला आहे। त्यानंतर प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने 80 डिग्री मेजर असलेला अँगल ए या व्हर्टेक्स वरून ड्रॉ करायचा आहे। प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने 80 डिग्री मेजर घेतलेला आहे। एटी डिग्री मेजर असलेली मार्क करून या अँगलची आपण दुसरी साइड ड्रॉ केली। अँगल MAT हा 80 डिग्री मेजर असलेला अँगल या ठिकाणी तयार झाला। त्यानंतर कंपासमध्ये 5.2 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे। या ट्रायंगलच्या MA या साइडची लेंथ आहे 5.2 सेंटीमीटर। कंपासचा मेटल पॉइंट ए या पॉइंटवर ठेवून ट्रायंगलच्या MA या साइडला कट करणारा आर्क ड्रॉ करायचा आहे। आर्क ड्रॉ केल्यानंतर M हा पॉइंट आपल्याला मिळाला। पॉइंट M आणि पॉइंट T एकमेकांना जोडून दिलेल्या माहितीप्रमाणे या ठिकाणी ट्रायंगल तयार झाला। रफ फिगर काढल्याने ट्रायंगलची रचना कशा प्रकारे करायची आहे हे आपल्या लक्षात येतं। त्याच पद्धतीने आपल्याला रफ फिगर ड्रॉ करायची आहे। क्वेश्चन नंबर 2, इन ट्रायंगल NTS मेजर ऑफ एंगल T 40 डिग्री, लेंथ ऑफ साइड NT इज इक्वल टू लेंथ ऑफ साइड TS इज इक्वल टू 5 सेंटीमीटर। म्हणजेच साइड NT आणि साइड TS या दोन्ही साइडची लांबी समान असणार आहे। सुरुवातीला आपण 5 सेंटीमीटर लेंथ असलेला TS हा बेस ड्रॉ केला आहे। त्यानंतर प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने 40 डिग्री मेजर असलेला अँगल ड्रॉ करूया। अँगल T हा 40 डिग्री मेजर असलेला आहे। रफ फिगर मध्ये दाखविल्याप्रमाणे अँगल NTS हा 40 डिग्री मेजर असलेला आहे। त्यानंतर साइड TN ची लेंथ 5 सेंटीमीटर आहे, म्हणून आपण कंपासमध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतला आणि कंपासचा मेटल पॉइंट T या बिंदूवरती ठेवून अँगलच्या साइडला कट करणारा आर्क ड्रॉ केला। त्यामुळे आपल्याला N हा पॉइंट मिळाला। पॉइंट N आणि पॉइंट S एकमेकांना जोडल्यामुळे रफ फिगर मध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे या ठिकाणी ट्रायंगल तयार झालेला आहे। इन ट्रायंगल FUN, लेंथ FU is equal to 5 cm, length of UN is equal to 4.6 cm and measure of angle U is equal to 110 degree. या ठिकाणी दिलेल्या माहितीच्या आधारे रफ फिगर ड्रॉ करायची आहे। त्यामध्ये सर्व माहिती दाखवायची आहे आणि त्याचप्रमाणे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन देखील ड्रॉ करायचे आहे। सुरुवातीला 4.6 सेंटीमीटर लेंथ असलेला UN हा बेस ड्रॉ करूया। अँगल U चं मेजर आहे 110 डिग्री। प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने 110 डिग्री या ठिकाणी मेजर घेऊन खूण केली। पॉइंट U आणि 110 डिग्रीची मार्क जोडल्यानंतर
रफ फिगरमध्ये दाखविल्याप्रमाणे अँगल FUN हा 110 डिग्री मेजर असलेला अँगल तयार झाला. त्यानंतर स्केलच्या साहाय्याने कंपासमध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे. कंपासचा मेटल पॉइंट अँगलच्या U या पॉइंटवर ठेवून अँगलच्या वरील बाजूवरती बाजूला कट करणारा आर्क ड्रॉ करायचा आहे. त्यामुळे या ट्रायंगलचा F हा पॉइंट आपल्याला मिळाला. पॉइंट F आणि पॉइंट T एकमेकांना जोडल्यानंतर रफ फिगरमध्ये दाखविल्याप्रमाणे ट्रायंगल तयार झालेला आहे. In triangle PRS, length RS is equal to 5.5 centimeter, length RP is equal to 4.2 centimeter, and measure of angle R is equal to 90 degree. दिलेल्या माहितीप्रमाणे सुरुवातीला रफ फिगर ड्रॉ करायची आहे. या ट्रायंगलमध्ये अँगल R चं मेजर आहे 90 डिग्री आणि त्याच्या दोन बाजू आहेत 4.2 सेंटीमीटर आणि 5.5 सेंटीमीटर. सुरुवातीला 5.5 सेंटीमीटर लेंथ असलेला RS हा बेस आपण ड्रॉ करूया. त्यानंतर प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने 90 डिग्री मेजर घेऊन अँगल PRS हा ड्रॉ करायचा आहे. 90 डिग्री या ठिकाणी मार्क केली. 90 डिग्रीची मार्क आणि पॉइंट R एकमेकांना जोडून रफ फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे अँगल PRS हा 90 डिग्री मेजर असलेला अँगल तयार होईल. त्यानंतर कंपासच्या साहाय्याने 4.2 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन कंपासचा मेटल पॉइंट R या पॉइंटवर ठेवायचा आहे आणि या अँगलच्या वरील बाजूवरती बाजूला कट करणारा आर्क ड्रॉ करायचा आहे. त्यामुळे आपल्याला या ट्रायंगलचा P हा पॉइंट मिळतो. पॉइंट P आणि पॉइंट S हे एकमेकांना जोडल्यानंतर रफ फिगरमध्ये दाखविल्याप्रमाणे ट्रायंगल तयार होतो. अशा प्रकारे तिन्ही बाजूंची लांबी दिली असता जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन कशा करायचे आहेत हे आपण या प्रॅक्टिस सेटच्या सहाय्याने पाहिलं. रफ फिगर ड्रॉ करत असताना ज्या बाजूची लांबी मोठी आहे ती बाजू रफ फिगरमध्ये मोठीच दिसायला हवी याची आपण काळजी घ्यायची आहे.